नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला याच्यासाठी बनवत आहे की ज्या वेळेला नवीन शिकाऊ जर तुम्हाला त्याला गाडी जर शिकवायची असेल तर कुठलाही तुम्ही सोसायटीच्या आवारात किंवा गजबजलेल्या ठिकाणी कुठल्याही नवीन माणसाला जो शिकाऊ आहे त्याला गाडी देऊ नये, कृपा करून गाडी देऊ नये। का तर यामुळे अपघात होण्याची शक्यता असते। तर मी तुम्हाला दाखवतो, मी जे माझे विद्यार्थी असतात तर मी कुठे त्यांना गाडी शिकायला घेऊन येतो ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। कृपा करून कुठल्याही सोसायटीचा आवार असो किंवा छोटा रस्ता असो, रहदारीचा रस्ता असो, या ठिकाणी तुम्ही कुठल्याही जो नौका गाडी चालवणारा असेल त्याला कृपा करून गाडी चालवायला देऊ नका। माझी ही कळकळीची विनंती आहे। मी कुठे गाडी चालवायला देतो हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। नक्की बघा हा व्हिडिओ। तर हा निर्माणाधीन रोड आहे, या रोडचं काम चालू आहे। हा नाही म्हटलं तरी 1000-2000 मीटरचा रोड आहे। बघू शकता हा किती मोठा रोड आहे। त्यामुळे इथे सकाळ संध्याकाळ एवढी वर्दळ नसते। इथे बऱ्यापैकी ना विद्यार्थी गाडी चालवू शकतो। फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ रिव्हर्स सुद्धा यूज करू शकतो किंवा तो जाग्यावर युटर्न मारू शकतो। गाडीचा वेग जो आहे तो तुम्ही त्याला सांगू शकता की गाडीचा वेग जास्त आहे, कमी आहे, एक्सेलेटर घेऊ शकतो। समजा आपत्कालीन जर कोण मध्ये जर आलं तर इथे ब्रेक घेता येईल। अशा काही घटना घडणार नाहीत ज्या करून तुम्ही सोसायटीच्या आवारामध्ये ज्या घटना घडतील त्याला या इथे गाडी चालवल्यामुळे आवर बसेल। आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली, जोपर्यंत त्याला लर्निंग लायसन येत नाही, लर्निंग लायसन त्याच्या जवळ येत नाही तोपर्यंत त्याला मेन रोडवरतीच, रहदारीच्या रोडवरती गाडी चालवायला द्यायची नाही। कळलं का? मोटर ट्रेनिंगवाले, स्कूलवाले देतात, त्यांच्याकडे प्रशिक्षित ट्रेनर असतात, त्यांच्या पायाखाली क्लच ब्रेक असतो। त्यामुळे घरगुती जे गाडी चालवायला शिकतात त्यांनी अशा खाली रोडवरच गाडी चालवायची। जोपर्यंत त्याला लर्निंग लायसन येत नाही तोपर्यंत त्याला मोठ्या रस्त्यावर, रहदारीच्या रस्त्यावर गाडी देऊ नये, कृपा करून गाडी देऊ नये।